जय हिंद. महाराष्ट्राच्या भावी पोलीस अधिकाऱ्यांनो, मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी, गोकुंदा किनवट, तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाचा घटक ज्याला म्हणतो आपण काळ, काम आणि वेग, या घटकावर तुम्हाला पोलीस भरती असो, सरळ सेवा असो का कंबाईन असो, प्रत्येक प्रकारच्या पेपरमध्ये या घटकावर आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. आणि आज आपण 15 प्रश्न पाहणार आहोत या घटकावरचे, अतिशय महत्वाचे प्रश्न. चला तर मग आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे. पण पहिला प्रश्न घेण्याच्या अगोदर बेटा आपण काही कन्सेप्ट पाहू. कन्सेप्ट कोणत्या बघा, तर समचलन. समचलन ही कन्सेप्ट पाहू आणि त्यानंतर व्यस्त चलन ही कन्सेप्ट पाहू. का तर हा घटक शिकत असताना हे दोन चलन आपल्याला माहित पाहिजे. समचलन म्हणजे काय आणि व्यस्त चलन म्हणजे काय. तुम्हाला एक समचलन म्हणजे सांगतो काय. तर समचलन म्हणजे काय, तर एक बाब जर वाढली, एक बाब जर वाढली तर तिच्याशी संबंधित बाब पण वाढते. ठीक आहे, एक बाब वाढली संबंधित बाब वाढते, किंवा एक बाब जर कमी झाली तर संबंधित बाब सुद्धा काय होते, कमी होते. अशा चलनाला काय म्हणायचं, समचलन. बघा, एक बाब वाढली संबंधित बाब पण वाढते, किंवा मग एक बाब कमी झाली तर संबंधित बाब पण काय होते, तर कमी होते. ठीक आहे. आणि अशा चलनामध्ये बेटा काय स्थिर असते रे, अशा चलनामध्ये गुणोत्तर स्थिर असते. काय स्थिर असते, गुणोत्तर स्थिर असते. आता उदाहरणामध्ये तुम्हाला सांगतो. उदाहरणामध्ये एका पेनची किंमत जर 10 रुपये, एका पेनची किंमत जर 10 रुपये, तर दोन पेनची किंमत 20 रुपये. बरोबर, एका पेनची किंमत जर 10 रुपये तर दोन पेनची किंमत 20 रुपये. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी पेनांची संख्या वाढली, 102 झाली, तर किंमत सुद्धा त्याच प्रमाणामध्ये वाढली. बरोबर, याला काय म्हणायचं, समचलन. मग आता लक्षात ठेवायचं की माणसांची संख्या आणि होणारं काम याच्यामध्ये पण समचलन असते. उदाहरणामध्ये 4 माणसं जर दररोजच्या 100 वस्तू बनवत असतील, 4 माणसं जर दररोजच्या 100 वस्तू बनवत असतील, तर 2 माणसे दररोजच्या किती वस्तू बनवतील, 50 वस्तू बनवतील. मला सांगा, माणसं निम्मे झाले आणि वस्तूंची संख्या पण काय झाली, निम्मी झाली. म्हणून समचलनामध्ये लक्षात ठेवायचं, माणसांची संख्या आणि होणारं काम याच्यामध्ये काय असते बेटा, समचलन असते. म्हणजे आपण जर कामावर माणसं वाढवले तर काम जास्त होईल, आणि जर आपण कामावर माणसं कमी केले तर काम काय होईल, कमी होईल. याला म्हणायचं समचलन. ठीक आहे. चला आता पाहू आपण व्यस्त चलन. व्यस्त चलनामध्ये उलट होते बघा. समजा एक बाब वाढली, एक बाब वाढली की संबंधित बाब कमी होते, किंवा मग एक बाब जर कमी झाली तर संबंधित बाब ही वाढते. याला म्हणायचं व्यस्त चलन. आणि व्यस्त चलनामध्ये बेटा काय स्थिर असतो, तर व्यस्त चलनामध्ये काय स्थिर असतो, गुणाकार स्थिर असतो. व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो. आता बघा उदाहरणामध्ये माणसांची संख्या आणि एखादं काम करण्यासाठी लागणारे दिवस, माणसांची संख्या आणि एखादं काम करण्यासाठी लागणारे दिवस किंवा तास, टाइम आहे ना, टाइम. तर याच्यामध्ये व्यस्त चलन असते. म्हणजे उदाहरणामध्ये बघा, तुम्ही कामावर जर जास्त माणसं लावले, कामावर जर तुम्ही जास्त माणसं लावली, उदाहरणामध्ये 20 माणसं लावले आणि तुम्हाला लागतात 10 दिवस. कामावर जर तुम्ही 20 माणसं लावले तर 10 दिवस लागतात, आणि कामावर जर माणसं 40 लावले तर तुम्हाला 5 दिवस लागतील. मला सांगा, या ठिकाणी माणसांची संख्या वाढली आणि दिवसांची संख्या काय झाली, कमी झाली है ना. अशा चलनाला काय म्हणायचं, व्यस्त चलन. ठीक आहे. मग लक्षात ठेवा, समचलनामध्ये गुणोत्तर स्थिर असते, समचलनामध्ये गुणोत्तर स्थिर असते. आणि त्याच्यानंतर माणसांची संख्या आणि होणारं काम याच्यामध्ये समचलन असते. म्हणजे माणसं जास्त, काम जास्त. आता व्यस्त चलनामध्ये काय असतो, गुणाकार स्थिर असतो. व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो. म्हणजे माणसांची संख्या जर आपण वाढवली तर काम करण्यासाठी लागणारे दिवस किंवा टाइम हा कमी लागेल. ठीक आहे. आता हे दोन आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चला, याच आधारावर आता आपण एक एक प्रश्न सोडून घेऊ. लक्षात ठेवायचं, समचलनामध्ये गुणोत्तर स्थिर असते आणि व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो. चला पहा मग आता पहिला प्रश्न पहा. 2 एकर भात शेती काढण्यासाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात. पहा, 2 एकर भात शेती काढण्यासाठी
20 मजुरांना 3 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? ठीक आहे, तेवढंच काम करायचं ना. 2 एकर भात शेती करण्यासाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? चला बेटा, या ठिकाणी व्यस्त चलन आहे बघा. 20 मजुरांना किती दिवस? 3 दिवस. 20 मजुरांना 3 दिवस तर 6 मजुरांना किती दिवस? ठीक आहे, 20 मजुरांना 3 दिवस, 6 मजुरांना किती दिवस? आता हे कोणतं चलन आहे? व्यस्त चलन. कारण या ठिकाणी जर माणसांची संख्या 20 वरून 6 झाली, मग माणसांची संख्या जर 20 वरून 6 झाली म्हणजे माणसं कमी झाले, म्हणजे दिवस कसे लागतील? जास्त लागतील. चला आता सोडून घ्या. काय होणार? इकडे लिहा दिवस, इकडे लिहा दिवस, आणि इकडं 20 गुणिले 3 छेद 6. ठीक आहे, करा कॅल्क्युलेशन. 3 एक 3, 3 दुनी 6, त्यानंतर 2 10 20, आणि शेवटी दिवसांची संख्या आपल्याला किती मिळणार? तर पहा दिवस किती मिळतील? तर 10 एक 10 दिवस मिळतील. आपलं उत्तर यायला पाहिजे 10 दिवस. पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे, पहिल्या उदाहरणावरून तुम्हाला कळलं असेल की व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो. 20 माणसांना 3 दिवस लागतात, बरोबर. 20 मजुरांना 3 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? तर 10 दिवस लागायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. 30 मजुरांना एका इमारतीचे काम करण्यासाठी 18 दिवस लागतात. बघा बेटा, 30 मजुरांना एक इमारतीचं काम करण्यासाठी 18 दिवस लागतात तर तेच काम 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? ठीक आहे, चला. म्हणजे मजुरांची संख्या आणि लागणारे दिवस असा हा प्रश्न आहे. म्हणजे सरळ सरळ याच्यामध्ये व्यस्त चलन असायला पाहिजे. बघा, 30 मजुरांना एक इमारतीचं काम करण्यासाठी किती दिवस लागतात? 18 दिवस, बरोबर. मग 30 मजुरांना 18 दिवस तर 20 दिवसामध्ये काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? 30 मजुरांना 18 दिवस तर 20 दिवसात काम करण्यासाठी किती मजूर लागतील? आता मजुरांची संख्या आपल्याला करायची आहे, बरोबर. मजुरांची संख्या करायची आहे. चला मग काय होईल? 20 ला इकडे घ्या. 30 गुणिले 18 भागिले 20, आणि इकडे आहे मजूर. मजुरांची संख्या काढायची आहे. चला मग काय होईल बरं? 10 दुनी 20, 10 त्रिक 30, पुन्हा 2 9 18 आणि 9 त्रिक 27. मजुरांची संख्या किती यायला पाहिजे? 27 मजूर या ठिकाणी यायला पाहिजे. आपलं उत्तर 27 मजूर असायला पाहिजे. पहा बरं, मुंबई शहर पोलीस 2023 मध्ये हा प्रश्न विचारला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे बेटा 27 मजूर लागतील. ठीक आहे, 27 मजूर या ठिकाणी लागायला पाहिजे. हे पण व्यस्त चलनाचं उदाहरण होतं. आणि व्यस्त चलनामध्ये काय स्थिर असतो? तर गुणाकार स्थिर असतो. 30 गुणिले 18 बरोबर 20 गुणिले मजूर. मजुरांची संख्या किती मिळाली आपल्याला? 27. चला त्यानंतर प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा बघा काय म्हणतो आता. वृक्षारोपणासाठी 1800 खड्डे खोदायचे आहेत. बघा, वृक्षारोपणासाठी 1800 किती? 1800 खड्डे खोदायचे आहेत. एक कामगार एका दिवसात 5 खड्डे खोदतो तर 36 कामगार हे खड्डे किती दिवसामध्ये खोदतील असं आपल्याला विचारलं. पहा मग, वृक्षारोपणासाठी आपल्याला किती खड्डे खोदायचे बेटा? 1800 खड्डे खोदायचे आहेत. 1800 खड्डे खोदायचे आहेत. आणि एक कामगार एका दिवसामध्ये किती खड्डे खोदतो? 5 खड्डे खोदतो तर 36 कामगार हे खड्डे म्हणजे आता 1800 खड्डे किती दिवसामध्ये खोदतील? चला मग, एक कामगार एका दिवसात किती खड्डे खोदतो रे? एक कामगार एका दिवसात 5 खड्डे खोदतो, बरोबर. एक कामगार एका दिवसामध्ये 5 खड्डे खोदतो तर 36 कामगार हेच खड्डे म्हणजे किती खड्डे? 1800 खड्डे किती दिवसात खोदतील? इथे लिहा दिवस. काय लिहायचं? दिवस. पहा आता, एक कामगार एका दिवसामध्ये 5 खड्डे खोदतो तर 36 कामगार किती दिवसात ते हेच खड्डे खोदतील? हेच खड्डे म्हणजे किती? 1800. चला मग आता काय होणार बेटा? दिवसांची संख्या आपल्याला काढायची आहे. हा गुणाकार करा बरं. किती? हा गुणाकार किती येणार? 1800. 1800 न 1 गुणिले 1 ला गुणलं म्हणजे 1 1 1 आणि 1800 1 1800. त्यानंतर इकडे काय होणार? 36 गुणिले 5 गुणिले डी. डी म्हणजे दिवस, डेज. ठीक आहे, चला आता
1800च्या छेदामध्ये कोण येणार? 36 गुणिले 5 आणि इकडे कोण राहणार बेटा? डी. करा कॅल्क्युलेशन, काय होईल पहा. कॅल्क्युलेशन करा. 18 एक 18, समोरचे दोन शून्य, 18 दुनी 36, बरोबर. 18 एक 18, समोरचे दोन शून्य, 18 दुनी 36. त्यानंतर काय होईल? बे पंचे 10 आणि समोरचा एक शून्य. आणि आता डी बरोबर किती? तर बघा, वर आहे 50 आणि खाली आहे 5. 5 10 50, 5 10 50 म्हणजे किती दिवसामध्ये? 10 दिवसामध्ये ते खड्डे खोदायला पाहिजे. ठीक आहे, चला. वृक्षारोपणासाठी 1800 खड्डे खोदायचे आहेत. एक कामगार एका दिवसामध्ये 5 खड्डे खोदतो, तर 36 कामगार हे खड्डे किती दिवसामध्ये खोदतील? त्याचं उत्तर आहे 10 दिवसामध्ये खोदायला पाहिजे. आणि हा प्रश्न बेटा सिंधुदुर्ग चालक पोलीस 2023 मध्ये विचारलेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहता. प्रश्न क्रमांक 4, प्रश्न चौथा, जो की लातूर पोलीस 2023 मध्ये विचारला आहे. एक काम 5 माणसे 20 दिवसात करतात. एक काम 5 माणसे 20 दिवसामध्ये करतात, है ना? तर 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 तेच काम असं पाहिजे होतं. तर तेच काम 4 माणसे किती दिवसामध्ये करतील? ठीक आहे, माणसे आणि दिवस असं उदाहरण आहे, म्हणजे व्यस्त चलनाचं उदाहरण असायला पाहिजे. बघा, एक काम 5 माणसे किती दिवसामध्ये करतात? 20 दिवसात. 5 माणसे 20 दिवसात, तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील? 4 गुणिले दिवस. तेच काम 4 माणसे किती दिवसामध्ये करतील? पहा मग आता काय होणार? 5 गुणिले 20 भागिले 4 आणि इकडे किती आहे? डी. डी म्हणजे दिवस. चला कॅल्क्युलेशन करा बेटा. 4 पंचे 20 आणि 5 5 25 म्हणजे किती दिवसामध्ये करायला पाहिजे रे? दिवसांची संख्या किती मिळणार आपल्याला? 25 मिळणार. ठीक आहे, दिवसांची संख्या 25 मिळायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 आहे. व्यस्त चलन आहे. व्यस्त चलनामध्ये गुणाकार काय असतो? स्थिर असतो. चला प्रश्न 5वा. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, तर क हा अ व ब या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. जर अ हा स्वतंत्रपणे हे काम 12 दिवसामध्ये संपवित असेल, तर अ व क दोघे मिळून हे काम किती दिवसामध्ये करतील? आणि हा प्रश्न आहे सिंधुदुर्ग चालक पोलीस 2023 मध्ये विचारलेला. 4 दिवस, 4.5 दिवस, 3 दिवस आणि 2 दिवस असे पर्याय दिले आहेत. चला बेटा, हा जो प्रश्न आहे तो क्षमतेवर आधारलेला आहे. बघा, क्षमतेवर आधारित. आता मला सांगा, एक व्यक्ती आहे अ, दुसरा व्यक्ती आहे ब आणि तिसरा व्यक्ती कोण आहे क. आता यांच्या क्षमतेबद्दल आपल्याला काय सांगितलं सांगा? क्षमतेबद्दल काय सांगितलं? अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. कोण? अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. म्हणजे ब नावाचा व्यक्ती जर दररोजची एक वस्तू बनवत असेल, तर अ नावाचा व्यक्ती दररोजच्या 2 वस्तू बनवतो का? तर अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. म्हणजे दररोज जर ब नावाचा व्यक्ती एक वस्तू बनवत असेल, तर अ नावाचा व्यक्ती 2 वस्तू बनवतो. पुढं तर क हा अ व ब या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. हा जो क आहे तो दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो, म्हणजे त्याची क्षमता दररोज किती असेल? 2 + 1 3 असेल. चला पुढं, जर अ हा स्वतंत्रपणे ते काम 12 दिवसात संपवतो. चला मला सांगा, आता आपल्याला एकूण काम करता येईल. काय करता येईल? एकूण काम कसं करता येईल? तर अ नावाचा व्यक्ती हे काम किती दिवसामध्ये संपू शकतो? 12 दिवसात. मला सांगा, अ नावाचा व्यक्ती रोजच्या किती वस्तू बनवू शकतो? 2. अ नावाचा व्यक्ती दररोजच्या 2 वस्तू बनवतो आणि दररोजच्या 2 वस्तू बनवून असं ते काम किती दिवसामध्ये संपवतो? 12 दिवसात. म्हणजे एकूण काम किती झालं? 12 दुनी 24. एकूण काम किती झालं? 24. आता विचारलं काय? तर अ व क, अ व क दोघे मिळून हे काम किती दिवसामध्ये करतील? चला, हेच काम म्हणजे आता कोणतं काम? हेच काम म्हणजे आता हे काम पुन्हा कुणाला करायचं आहे? अ आणि क हेच काम आता करायचं कुणाला? अ आणि क ला. अ अधिक क या दोघांना हेच काम करायचं. कोणतं? हे काम आहे 24 वस्तू बनवण्याचं. आणि अ आणि क
किती वस्तू बनवतात दररोज बघा बरं, 2 आणि 3 किती 5, 2 आणि 3 किती 5. मग आता जर आपण 24 ला 5 न भागलं बेटा तर काय होईल बघा. आता एक लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येला जर 5 न भागायचं असेल ना तर डायरेक्ट वरच्या संख्येची दुप्पट करा आणि दशांश उजवीकडून डावीकडे एक घर सरकून द्या. कोणत्याही संख्येला जर 5 न भागायचं असेल तर वरच्या संख्येची दुप्पट करा आणि दशांश उजवीकडून डावीकडे एक घर सरकवा. म्हणजे तेच काम अ आणि क किती दिवसामध्ये करतील. याचं उत्तर आहे 4.8 दिवसात. पहिला पर्याय आहे 4 दिवस, दुसरा आहे 4.5 दिवस, तिसरा आहे 3 दिवस आणि दुसरा पर्याय आहे चौथा पर्याय आहे 2 दिवस. असा पर्याय तर पर्याय दिसत नाही, पण कदाचित टायपिंग करताना पर्यायामध्ये मिस्टेक झाली असेल. या ठिकाणी 100% 4.8 असायलाच पाहिजे. तरी पण आपण एकदा पाहू बघा. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. याचा अर्थ ब नावाचा व्यक्ती दररोज एक वस्तू बनवतो तर अ किती बनवतो 2 आणि क हा दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो म्हणजे क ची क्षमता किती 3. त्यानंतर अ हा स्वतंत्रपणे ते काम 12 दिवसात संपवतो. मग अ ची क्षमता दररोजची 2 आहे आणि तो काम 12 दिवसात संपवतो म्हणजे ते एकूण काम किती आहे 24. तर हेच काम कुणाला करायचं आहे, अ आणि क मिळून किती दिवसामध्ये करतील. मग अ प्लस क काम आहे 24 आणि अ आणि क हे दोघे मिळून दररोजच्या किती वस्तू बनवतात 3 आणि 2 5. 24 ला 5 न भागलं बेटा तर उत्तर 4.8च यायला पाहिजे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्या ठिकाणी आपण चेंजेस करू. 4.5 होतं त्याला आपण 4.8 करू. चला पुढं प्रश्न क्रमांक 6 पहा काय म्हणतो. अ हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. पहा कोण, अ अ हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम ब हा 30 दिवसात पूर्ण करतो. पहा एक काम आहे, अ ला करण्यासाठी 20 दिवस लागतात आणि तेच काम ब ला करण्यासाठी 30 दिवस लागतात. जर अ ने 8 दिवस काम केले आणि काम सोडून निघून गेला तर शिल्लक काम ब किती दिवसामध्ये करेल. नागपूर पोलीस 2023 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. चला पहिली व्यक्ती कोण आहे बेटा अ, दुसरी व्यक्ती कोण आहे रे ब. आता हे काम करण्यासाठी अ ला 20 दिवस लागतात सांगितलं आणि तेच काम करण्यासाठी ब ला 30 दिवस लागतात. मग आता या दोघांचा जर आपण लसावी काढला तर तो येतो 60. हे 60 वस्तू बनवण्याचं काम आहे. काय आहे 60 वस्तू बनवण्याचं काम आहे आणि कामाला जर दिवसाच्या संख्येने बेटा भागलं तर आपल्याला काय मिळते रे क्षमता मिळते. काय मिळते क्षमता. चला मग 60 वस्तू बनवण्याचं काम, 60 वस्तू बनवण्याचं काम हे काम आहे. हे 60 वस्तू बनवण्याचं काम जर अ नावाचा व्यक्ती 20 दिवसामध्ये करत असेल तर या अ ची दररोजची क्षमता आहे 20 त्रिक 60. म्हणजे अ नावाचा व्यक्ती दररोजच्या 3 वस्तू बनवू शकतो आणि हे 60 वस्तू जर ब नावाचा व्यक्ती 30 दिवसामध्ये बनवत असेल तर या ब ची क्षमता जी आहे 30 दुनी 60. किती आहे 30 दुनी 60. म्हणजे अ नावाचा व्यक्ती दररोजच्या 3 वस्तू बनवू शकतो आणि ब नावाचा व्यक्ती दररोजच्या 2 वस्तू बनवतो. चला पुढे काय म्हणते, अ ने 8 दिवस काम केले आणि तो सोडून गेला. चला अ ने किती काम केले बघा आता, अ ने केलेले काम, अ ने केलेले काम किती असेल. चला अ किती दिवस काम करून सोडून गेला बेटा 8 दिवस आहे ना. मग अ हा 8 दिवस काम केला आणि तो दररोजच्या किती वस्तू बनवतो अ दररोजच्या 3 वस्तू बनवतो म्हणजे तो 24 वस्तू बनविला. 8 त्रिक 24. अ ने केलेले काम, अ ने किती दिवस काम केले 8 दिवस काम केले आणि तो सोडून गेला म्हणजे तो अ नावाचा व्यक्ती दररोजच्या 3 वस्तू बनवतो आणि असं 8 दिवस काम केलं आणि तो काम सोडून निघून गेला म्हणजे त्यानं 24 वस्तू बनवल्या आणि निघून गेला. मग आता मला सांगा शिल्लक काम किती राहील रे. आता शिल्लक काम किती राहील तर बेटा आपलं एकूण काम किती होतं 60. त्या 60 मधून 24 वस्तू बनवण्याचं काम अ न केलं. आता किती उरलं 36 वस्तू बनवायच्या बाकी आहेत शिल्लक आहे ना. आणि आता हे शिल्लक काम कोणाला करायचं आहे, अ सोडून गेल्याच्या नंतर शिल्लक काम करायचं आहे ब ला. तो ब शिल्लक काम किती दिवसात करेल. किती आहे शिल्लक काम 36. शिल्लक काम किती 36 आणि कुणाला करायचं आहे ब. ब ची दररोजची क्षमता किती आहे 2. 36 ला 2 न भागलं तर आपलं उत्तर किती दिवस यायला पाहिजे 18 दिवस यायला पाहिजे. शिल्लक काम हा ब नावाचा व्यक्ती किती दिवसामध्ये करायला पाहिजे तर 18 दिवसामध्ये करायला पाहिजे. हा होता प्रश्न क्रमांक 6 आणि नागपूर पोलीस 2023 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. चला नेक्स्ट घ्या.
प्रश्न सातवा. प्रश्न सातवा बघा. वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसामध्ये करतात. ठीक आहे. वडील आणि मुलगा यांनी जर मिळून काम केलं तर ते काम किती दिवसामध्ये होते? 20 दिवसात. वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात. वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात. तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसामध्ये करेल? नागपूर SRPF 2023 हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन आहेत 120, 60, 40 आणि 45. चला बेटा, आता या ठिकाणी लक्षात घ्या रे. वडील आणि मुलगा, वडील प्लस मुलगा हे काम किती दिवसामध्ये करतात? 20 दिवसात. वडील आणि मुलगा मिळून काम करतात 20 दिवसात. वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात. वडील एकट्याने म्हणजे एकटे, वडील एकट्याने ते काम किती दिवसामध्ये करतात? 30 दिवसामध्ये करतात. बघा, वडील आणि मुलगा दोघं मिळून काम किती दिवसामध्ये करतात? 20 दिवसात. आणि वडील हा एकट्याने काम किती दिवसामध्ये करतो? 30 दिवसात. चला, आता या ठिकाणी आपण यांचा बेटा लसावी काढू. यांचा जर आपण लसावी काढला तर तो किती येतो रे? 60. किती येतो? 20 आणि 30 यांचा लसावी येतो 60. मग हे झालं काम. आता मला सांगा क्षमता कशी काढायची? तर पहिल्यांदा बघा, 60ला जर आपण 20 न भागलं तर 20 त्रिक 60. ही क्षमता कुणाची आहे? मग 3. वडील आणि मुलगा दोघं मिळून दररोजच्या किती वस्तू बनवतात? 3 वस्तू बनवतात. बरोबर. 20 त्रिक 60 म्हणजे वडील आणि मुलगा मिळून दररोजच्या 3 वस्तू बनवतात. आणि एकट्या वडिलांनी जर काम केलं तर वडिलाला 30 दिवस लागतात. 30 दुनी 60 म्हणजे एकटा वडील किती वस्तू बनवतो? 2. आता मला सांगा, ही त्यांची काय आहे? क्षमता आहे. बरोबर, ही त्यांची क्षमता आहे. मग वडील आणि मुलगा दोघं मिळून दररोजच्या किती वस्तू बनवतात? 3. आणि त्या 3 पैकी 2 वस्तू वडील बनवतात. म्हणजे या दोघांची वजाबाकी केली 1. एक क्षमता कुणाची आहे? मुलाची. ही क्षमता कुणाची आता? एकट्या मुलाची. एकट्या मुलाची क्षमता. एकट्या मुलाची ही काय आहे? क्षमता आहे. बरोबर. दोघं मिळून दररोजच्या 3 वस्तू बनवतात आणि त्या 3 पैकी 2 वस्तू वडील बनवतात. याचा अर्थ मुलगा हा दररोजची 1 वस्तू बनवतो. आता काय म्हणतात बघा, तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात करेल? कोण? मुलगा. मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात करेल? एकटा. एकटा मुलगा तो काम किती दिवसामध्ये करेल? कोणतं काम रे बेटा? 60 वस्तू बनवण्याचं. आणि मुलाची दररोजची क्षमता किती आहे? 1 वस्तू बनवणे. मग मला सांगा, वस्तू बनवायच्या आहेत 60 आणि मुलगा हा दररोजची 1 वस्तू बनवतो. म्हणजे मुलाला किती दिवस लागायला पाहिजे? तर मुलाला दिवस लागले पाहिजे 60 दिवस लागायला पाहिजे. 60 दिवस. पर्याय क्रमांक 2 आहे 60 दिवस. ठीक आहे. चला, त्यानंतर आपण आता वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. 100 कामगारांनी नदीवरील 203 बंधारा 6 तासात बांधून पूर्ण केला. काही लोक येऊन मदतीसाठी त्यांना सामील झाले. तेव्हा पुढील 2 तासात बंधारा बांधून पूर्ण झाला. तर नवीन किती लोकांनी येऊन त्यांना मदत केली? ठीक आहे. चला, आता या ठिकाणी आपण काय करू? M1 त्यानंतर T1 आणि या ठिकाणी घ्यायचं W1. M1 म्हणजे काय बेटा? अगोदरची माणसे. T1 म्हणजे अगोदरचे तास आणि W1 म्हणजे काय? अगोदरचं काम. ठीक आहे. आता M2 म्हणजे नंतरचे माणसं आणि त्याच्यानंतर T2 म्हणजे नंतरचा टाइम आणि W2 म्हणजे काय? नंतरचं काम. नंतरचं काय? काम. चला, आता याच्यामध्ये आपण किमती ठेवू. आपल्याला काय करायचं बघा, 100 कामगारांनी नदीवरील 203 बंधारा 6 तासात बांधून पूर्ण केला. हे वाक्य बघा, पहिलं वाक्य. चला, मला सांगा किती कामगारांनी? M1 म्हणजे माणसं आहे ना. 100 कामगारांनी किती तास काम केलं? 6 तास. 100 कामगार किती तास काम करतात? 6 तास. आणि किती बंधाऱ्याचं काम पूर्ण करतात? 203 बंधारा बांधून पूर्ण करतात. मला सांगा, 203 बंधारा बांधतात म्हणजे 3 भागापैकी 2 भाग काम झालं. त्या बंधाऱ्याच्या ज्या कामाचं एकूण भाग किती पडले?
त्या बंधाऱ्याच्या कामाचे एकूण भाग 3 आणि 3 भागापैकी 2 भाग काम किती तासामध्ये झालं? 6 तासात. म्हणजे 2 काम झालं. आता त्यानंतर M2 आपल्याला काढायचं आहे आणि गुणिले T2 किती आहे? 2 तासात. 2 तासात. आणि राहिलेलं काम किती आहे आता? W2 3 पैकी 2 काम झालं होतं. म्हणजे राहिलेलं काम किती आहे बेटा? 1 आहे. बरोबर? राहिलेलं काम 1 आहे. आता पहा 106 600 किंवा इथं आपण डायरेक्ट भाग देऊ आपण. चला असे भागता येईल. बेत्रिक 6 बेत्रिक 6 आणि 100 त्रिक किती होणार? 100 त्रिक 300 है ना? 100 त्रिक 300 आणि हे किती होणार बरं? छेदामध्ये एक आहे, विषय नाही. चला M2 गुणिले 2 छेदामधल्या एकचा काही विषय नाही. आता M2 ची संख्या किती येईल? M2 बरोबर किती येईल बरं? 300 आणि हा गुणाकारामधून कुठे जाईल? भागाकारात. म्हणजे M2 बरोबर बे एक बे, एक उरला बे पंचे 10 आणि समोरचा एक 0. म्हणजे नंतर नंतर काम करण्यासाठी किती माणसं कामावर होते? 150. पण आपल्याला विचारलं काय बघा, तर नवीन किती लोकांनी येऊन त्यांना मदत केली? अगोदरचे लोक किती होते? 203 काम किती लोकांनी केलं? 100. आणि बाकीचं मग 103 काम किती लोकांनी केलं? 150. मग किती लोक मदतीला आले होते? किती लोक मदतीला आले होते? बेटा बघा, मदतीला किती लोक आले होते असं आपल्याला विचारलं तर अगोदर किती होते रे? 100. आता किती आहेत? 150. मग 150 मधून जर अगोदरचे 100 आपण मायनस केले बेटा तर मदतीला किती लोक आले होते? 50 लोक आले असतील. पर्याय क्रमांक 4 आहे. बरोबर? पर्याय क्रमांक 4 आहे. 50 लोक आले असतील. चला बेटा तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो याची. आता आपण M1 T1 W1 M2 T2 W2 या फॉर्म्युलामध्ये काढलं. पण आता लक्षात ठेवा, एक तुम्हाला याची शॉर्टकट सांगतो. जर काम भिन्न असेल, जर काम काय असेल? भिन्न असेल, त्याला काय करायचं? व्यस्त करायचं. काम जर भिन्न असेल त्याला काय करायचं? व्यस्त. चला अगोदर बघा, किती कामगार? 100. 100 कामगारांनी किती काम केलं? 2/3 बंधारा बांधला. म्हणजे 3 भागापैकी 2 भाग बांधले. किती तासामध्ये? 6 तासात. ठीक आहे. 100 कामगारांनी 2 काम केले. किती तासामध्ये? 6 तासात. आता पुढे काय म्हणते, तर काही लोक येऊन मदतीसाठी त्यांना सामील झाले तेव्हा पुढील 2 तासात बंधारा बांधून पूर्ण झाला. मग पुढील किती तासामध्ये? 2 तासात बंधारा बांधून पूर्ण झाला. म्हणजे किती बंधारा बांधायचा होता? 3 भागापैकी 2 भाग अगोदर बांधले होते. आता एक भाग काम शिल्लक असेल आणि तेव्हा किती माणसे होते हे आपण बघू. ठीक आहे. आता काय करायचं पहा, या ठिकाणी जर काम भिन्न असेल ना, ते वरच्या वाक्यातलं काम आणि खालच्या वाक्यातलं काम, तर काम जर भिन्न असेल तर त्याला काय करा? व्यस्त करा. म्हणजे कसं? तर या ठिकाणी 100 गुणिले हा 1 वर जाईल आणि गुणिले किती? 6 आणि छेदामध्ये 2 गुणिले हा 2 छेदामध्ये येईल. ठीक आहे. मग आता काय करा, या ठिकाणी चला बेदुनी 4 आणि या 4 न जर आपण 100 ला तोडलं तर 25. ठीक आहे. 25 आणि 25 सक्क 150. 25 6 किती? 25 6 150 येईल. म्हणजे नंतरचं काम जेव्हा 2 तासामध्ये काम केल्यानंतरचं तेव्हा किती माणसं होते कामावर? 150. मग मदतीला किती आले होते? तर 150 मधून पहिले 100 काय करा? 150 मधून पहिले 100 मायनस करा. म्हणजे मदतीला किती माणसं आले होते? 50 माणसे मदतीला आले असतील. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 9 बघा काय म्हणतो. प्रश्न 9. 22 माणसे 16 दिवसात एक विहीर खणतात तर 32 माणसे तीच विहीर किती दिवसामध्ये खोदतील? ठीक आहे. व्यस्त चलन. कोणतं चलन बेटा? व्यस्त चलन. बघा 22 माणसांना एक विहीर खोदण्यासाठी किती दिवस लागतात? 16. तर 32 माणसे तीच विहीर किती दिवसामध्ये खोदतील? बरं माणसं कमी झाले का वाढले बेटा? अगोदर 22 माणसांना 16 दिवस, आता माणसं 32 झाले. माणसं जर 32 झाले तर याचा अर्थ दिवस कमी लागतील. म्हणजे आपलं उत्तर 16 पेक्षा कमी यायला पाहिजे. चला 22 माणसांना 16 दिवस वेस्टर्न आहे ना, वेस्टर्नमध्ये गुणाकार स्थिर असतो. 22 माणसांना 16 दिवस तर 32 माणसांना किती दिवस? बरोबर. 22 माणसांना 16 दिवस तर 32 माणसे तीच विहीर किती दिवसामध्ये खोदतील?
दिवस. ठीक आहे, चला आता दिवसांची संख्या कशी काढायची, चला इकडं 22 गुणिले 16 आणि गुणाकारातून 32 कुठे येईल, भागाकारात, आणि इकडं डेज. चला कॅल्क्युलेशन करा. 16 एक 16, 16 दोन्ही 32, 16 एक 16, 16 दोन्ही 32. त्यानंतर बे एक बे, बे एक बे, आणि 11 एक 11, 11 एक 11. मग आपलं उत्तर काय यायला पाहिजे, 11 दिवस यायला पाहिजे. 32 माणसे तीच विहीर किती दिवसामध्ये खणतील, 11 दिवस उत्तर यायला पाहिजे. पण पर्याय जर आपण पाहिले बघा, जळगाव पोलीस 2023 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. पर्याय आहे 14, 12, 16 आणि यापैकी नाही. आपलं उत्तर जर 11 येत असेल तर आपल्याला यापैकी नाही हाच पर्याय या ठिकाणी निवडावा लागतो. ठीक आहे, चला पुढं प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11. सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना 1,000 रुपये मजुरी द्यावी लागते. बघा, सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना 1,000 रुपये मजुरी द्यावी लागते. जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनामध्ये असेल तर 17 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल, असा प्रश्न विचारला. भंडारा पोलीस 2023 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. 4,500, 4,250, 4,400, 4,350 असे पर्याय दिलेले आहे. आता मला पहिल्यांदा सांगा, हे उदाहरण समचलनाचं आहे का व्यस्त चलनाचं, तर निश्चितच हे उदाहरण हे समचलनाचं आहे. का, सोयाबीनचं पीक काढण्यासाठी 4 मजुरांना किती मजुरी द्यावी लागते बेटा, 4 मजुरांना 1,000 रुपये मजुरी द्यावी लागते. तर आपल्याला विचारलं 17 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल. मग मजुरांची संख्या जर वाढली तर मजुरी पण वाढेल ना, याचा अर्थ समचलन आहे. आणि समचलनामध्ये काय स्थिर असते, तर गुणोत्तर स्थिर असते. मग बघा, 4 मजुरांना किती मजुरी, 1,000, 4 मजुरांना 1,000 रुपये मजुरी, तर 17 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल, एक्स. 4 मजुरांना 1,000, 17 मजुरांची मजुरी एक्स. चला या ठिकाणी गुणाकार कोणाचा होईल, 4चा आणि एक्सचा, 4x आणि 1,000 गुणिले किती होणार, 17. आता x बरोबर 1,000 गुणिले 17 आणि गुणाकारातले 4 कुठे येतील बेटा, भागाकारामध्ये येतील. चला 4 न 1,000 ला तोडा, 4 न 100 ला तोडलं तर किती, 25, आणि समोरचा एक 0. बरोबर. आता हा गुणाकार करून घ्या, 17 0 0, 17 5 85 ला 5 8 8, 17 दुनी 34, 34 आणि 8 किती होणार रे, 42. म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे, 4,250. आहे का, शोधा बरं. 4,250 पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 आहे. हे समचलनाचं उदाहरण आहे. आणि समचलनामध्ये काय स्थिर असते, गुणोत्तर. आणि व्यस्त चलनामध्ये काय स्थिर असतो, गुणाकार स्थिर असतो. चला पुढं नेक्स्ट 11वा प्रश्न. वर्गामध्ये 11 पानी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू केले. बघा, एक वर्ग आहे, वर्गामध्ये 40 पानाचं किंवा 40 पानी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू केले. एका विद्यार्थ्याला हे काम करण्यासाठी 80 दिवस लागतात. एका विद्यार्थ्याला हे काम करण्यासाठी 80 दिवस लागतात. तर 4 विद्यार्थ्यांना अंक तयार करण्यासाठी किती दिवस लागतील, मला पहिल्यांदा सांगा. हा प्रश्न समचलनाचा आहे का व्यस्त चलनाचा, तर बेटा हा प्रश्न आहे समचलनाचा. कारण 40 पानाचं हस्तलिखित तयार करायचं आहे आणि हे काम करण्यासाठी एका विद्यार्थ्याला किती दिवस लागतात, 80. एका विद्यार्थ्याला 80 दिवस लागतात. मग एका विद्यार्थ्याला 80, तर हे काम 4 विद्यार्थ्यांना करायचं आहे, किती दिवस लागतील, मला सांगा. या ठिकाणी एका विद्यार्थ्याला किती दिवस लागतात रे, 80 दिवस. तर 4 विद्यार्थ्यांना किती दिवस लागतील. मग विद्यार्थी वाढले का कमी झाले बरं, विद्यार्थी वाढले. मग विद्यार्थी जर वाढले, 1 चे 4 झाले, तर दिवस काय होतील, कमी होतील. तर हे व्यस्त चलन आहे. काय आहे, व्यस्त चलन आहे. बघा, विद्यार्थी जर वाढले तर हस्तलिखित बनण्यासाठी दिवस कसे लागतील, कमी लागतील. व्यस्त चलन आहे. व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो. बघा, एका विद्यार्थ्याला किती दिवस लागतात रे, 80. एका विद्यार्थ्याला 80 दिवस लागतात. तर बेटा 4 विद्यार्थ्याला किती दिवस लागतील, है ना. व्यस्त चलन आहे. एका विद्यार्थ्याला 80 दिवस,
तर 4 विद्यार्थ्याला किती दिवस? चला आता या ठिकाणी इकडं दिवस आणि इकडं काय होईल बेटा, 80 आणि तिकडचा 4 कुठे इकडे छेदामध्ये येईल. मग दिवस किती येतील? 4 न 80 ला तोडा, 4 दुनी 8 आणि समोरचा एक 0, म्हणजे किती दिवस लागायला पाहिजे रे? 20 दिवस लागायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3, 20 दिवस लागायला पाहिजे. बरोबर. चला पुढं प्रश्न क्रमांक 12. प्रश्न 12वा. जे काम 16 माणसे 36 दिवसात करू शकतात. मग तेच आहे पुन्हा. जे काम 16 माणसे 36 दिवसामध्ये करू शकतात, तेच काम 24 दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी किती जास्त माणसे कामावर लागतील? चला व्यस्त चलनाचा प्रश्न आहे. काय सांगितलं पहा. जे काम 16 माणसे 36 दिवसात करू शकतात, जे काम 16 माणसे 36 दिवसात करू शकतात, तेच काम 24 दिवसात करायचे असेल तर किती माणसे कामावर जास्त लावावी लागतील? ठीक आहे, आपण बघू किती माणसे लावावी लागतील. चला 16 माणसे 36 दिवस, तर 24 दिवसामध्ये काम करण्यासाठी किती माणसे लावावी लागतील हे आपण बघू. बघा 16 माणसे 36 दिवस, तर 24 दिवस तर माणसे किती? चला मग माणसांची संख्या आता करायची आपल्याला. माणसांची संख्या करायची कशी करणार? चला इकडं 16 गुणिले 36 आणि त्या 24 ला तिकडून गुणाकारातून इकडे भागाकारात घ्या. राईट. चला काय होईल बरं? 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 3 एक 3, 3 दुनी 6 आणि 12 दुनी 24, 12 दुनी 24, 24 माणसे. आता मला सांगा बेटा, अगोदर किती माणसे होते रे? अगोदर किती माणसे होते? 16. आता किती माणसं झाले? 24. पण आपल्याला विचारलं काय, तर तेच काम 24 दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी किती माणसे जास्त कामावर लागतील? मग आपलं उत्तर 24 नाही. किती माणसे कामावर जास्त लागतील? अगोदर होते 16, आता आहेत 24. जास्त माणसे, जास्त माणसे कसं काढणार? 24 मायनस 16 बरोबर 8. किती माणसे जास्त लागतील? याचं उत्तर आहे 8, पर्याय क्रमांक 1. आणि हा प्रश्न सिंधुदुर्ग चालक 2023 मध्ये विचारलेला आहे. चला पुढं प्रश्न क्रमांक 13. एका खानावळीतील 20 विद्यार्थ्यांना 10 दिवसाचा खर्च 5,000 रुपये होतो, तर त्याच खानावळीत 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती होईल? आता मला सांगा बेटा, खानावळ म्हणजे आपण त्याला मेस म्हणतो, बरोबर. एका खानावळीतील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च 5,000 रुपये होतो, तर त्याच खानावळीमध्ये 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती असेल? आता मला सांगा, दररोजचे 20 विद्यार्थी असे 10 दिवस म्हणजे किती विद्यार्थी झाले? 200. कळलं का? दररोजचे 20 विद्यार्थी असे 10 दिवस जेवण करतात म्हणजे 200 विद्यार्थी, आणि 200 विद्यार्थ्यांचा खर्च किती बेटा? 5,000. आता तुम्हाला सर 80 क्षेत्रामध्ये का लिहिलं, तर हे समचलनाचं उदाहरण आहे. कारण विद्यार्थी संख्या जर वाढली तर त्यांचा जेवणाचा खर्च वाढणार, आणि विद्यार्थी जर कमी झाले तर त्यांचा जेवणाचा खर्च काय होणार? कमी होणार. मग दररोजचे 20 विद्यार्थी असे 10 दिवस म्हणजे 200 विद्यार्थी, 200 विद्यार्थ्यांचा खर्च किती आता? 5,000. तर 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती? तर 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती? तो खर्च आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, तो खर्च आपल्याला काढायचा आहे. चला आता काय होईल बरं? तो खर्च आपण एक्स मानू. काय करू? एक्स मानू. मग 200चा आणि एक्सचा गुणाकार होईल, बरोबर. आणि इकडं 5,000 गुणिले 32 गुणिले 7. आता त्यानंतर काय होणार? त्या 200ला आपण गुणाकारातून तिकडे पाठवलं तर भागाकारात जाईल. एक्स बरोबर 5,000 गुणिले 32 गुणिले 7 भागिले 200. चला बरं, आता कॅल्क्युलेशन आपण हे करून घेऊ. काय होईल पहा. 2 2 शून्य काय होणार बेटा? कॅन्सल. 2 2 शून्य कॅन्सल. चला 2 न 32 ला भाग द्या. बे एक बे एक बोला, बे 6 12 16 येईल. त्याच्यानंतर काय होणार? हे 50 ला 50 घ्या आणि 16 96 16 7 112, 16 96 16 7 112
आणि शेवटी हा गुणाकार करा. काय होईल बरं? शून्याला शून्य, 5 गुणी 10 ला शून्य, हातचे 1, 5 1 5 आणि 1 6 आणि 5 1 5. म्हणजे किती खर्च यायला पाहिजे? 5,600 रुपये खर्च यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 आहे 5,600 रुपये. बुलढाणा चालक पोलीस 2023 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. चला प्रश्न क्रमांक 14. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना 15 दिवस पुरते. बघा, एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना 15 दिवस पुरते, तर तेच अन्न 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल? बघा बेटा, गोदामातलं अन्न जे आहे 500 कुटुंबांना 15 दिवस पुरते, तर तेच अन्न 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल? मला सांगा, या ठिकाणी जर कुटुंबांची संख्या कमी झाली तर जास्त दिवस पुरेल ना. म्हणजे 500 कुटुंबाऐवजी जर आपण 100 कुटुंब घेतले तर दिवसांची संख्या काय होणार? तर बघा, 500 कुटुंबांना 15 दिवस लागतात, तर 100 कुटुंबांना किती दिवस लागतील? म्हणजे कुटुंबाची संख्या जर कमी झाली तर दिवसांची संख्या वाढेल. म्हणजे याचा अर्थ व्यस्त चलन आहे. मग बघा, 500 कुटुंबियांना किती दिवस अन्न पुरते? 15 दिवस. तर 100 कुटुंबियांना ते अन्न किती दिवस पुरेल? व्यस्त चलन असल्यामुळे मी गुणाकार या ठिकाणी स्थिर मानला. आता 500 गुणिले 15 आणि 100 कुठे बेटा? छेदात, आणि इकडे राहिले दिवस, डेज. चला कॅल्क्युलेशन करा. 100 पाचा 500 आणि 15 पाचा 75 दिवस. किती दिवस? 75 दिवस. म्हणजे तेच अन्न 100 कुटुंबियांना किती दिवस पुरायला पाहिजे? 75 दिवस पुरायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2. पुणे ग्रामीण पोलीस 2023 या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. चलो नेक्स्ट, शेवटचा प्रश्न. 15 मजूर एक काम 36 दिवसामध्ये पूर्ण करतात, तर तेच काम 27 दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील? चला काय सांगितलं? 15 मजूर एक काम 36 दिवसामध्ये पूर्ण करतात, तर तेच काम 27 दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील? मी सुरुवातीला सांगितलं होतं, मजुरांची संख्या आणि काम करण्यासाठी लागणारे दिवस यांच्यामध्ये व्यस्त चलन असते. मला सांगा, या ठिकाणी 15 मजूर किती दिवस? 36 दिवस. 15 मजूर 36 दिवस, तर तेच काम 27 दिवसात करण्यासाठी किती मजूर लागतील हे अगोदर आपण शोधू. ठीक आहे. 15 मजुरांना 36 दिवस, तर 27 दिवस काम करण्यासाठी किती मजूर? एक्स किंवा मजूर लिहा. आता काय होणार? 15 गुणिले 36 आणि हे गुणाकारात 27 भागाकारात, आणि इकडे काय बेटा? मजूर. मजूर. चला थोडा कॅन्सल करा. 9 चौक 36, 9 त्रिक 27, 3 पाचे 15, 5 चौक 20. किती मजूर? 20 मजूर. पण थोडंसं लक्ष द्या, आणखी काय सांगितलं? मजूर किती आले इथं? 20. आता आपल्याला विचारलं, तर तेच काम 27 दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील? मग वाढवावे लागतील, वाढीव मजुरांची संख्या काढायची आहे. मग आता मला सांगा, आता किती मजूर आहेत रे? 20. अगोदर किती होते बेटा? अगोदर होते 15. आता 20 मजूर आहेत, अगोदर होते 15. म्हणजे वाढीव मजुरांची संख्या किती? किती मजूर वाढवावे लागतील? तर याचं उत्तर येईल 5 मजूर वाढवावे लागतील. पर्याय क्रमांक 2 आहे. आणि छत्रपती संभाजीनगर चालक पोलीस 2023 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण त्यानंतर उद्या भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.